हॅलो एव्हरीवन. सो आजचा विषय आहे ज्याच्यावर मी बऱ्याचदा बोललेले, पण आज मला पुन्हा बोलायला आवडेल. एका मुलीने मला 25 वर्षाचा प्रश्न विचारला होता की कम्युनिकेशन याच रिलेटेड तिने प्रश्न विचारला होता. शी इज इन रिलेशनशिप राईट नाव. आणि तिला खूप तो बॉदर होत होता. खूप मोठी स्टोरी आहे. मला आत्ता व्हिडिओमध्ये बसवता आली तर मी नक्की बसवेन. पण इथे मी आज 3 रेड फ्लॅग जे हायली तुम्हाला बघायचं आहेत रिलेशनशिपमध्ये, वेदर यू आर इन रिलेशनशिप, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मीन्स बिफोर मॅरेज, आणि वेदर यू आर इन मॅरेज रिलेशनशिप. तर दोन्हीकडे हे अप्लाय होतात. तर पहिला सगळ्यात रेड फ्लॅग आहे तो म्हणजे रेडीनेस. तुम्ही कम्युनिकेशनसाठी रेडी आहात की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही रेडी नसाल कम्युनिकेशनसाठी, तर बऱ्याचदा असं होतं की जो एक दुसरा पार्टनर आहे ज्याला बोलायचं नाही आहे, तो तुम्हाला गिल्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तू असं म्हणाली होतेस किंवा तू असं म्हणाला होतास म्हणून मला बोलायची इच्छाच नाही आहे, असं काहीसं ते कम्युनिकेशनचा त्यांची सुरुवात होते. आणि मग तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे किंवा बघायचं आहे, चेक करायचं आहे. कारण तुमचं गट फिलिंग जे आहे ते कधीच खोटं बोलत नाही, की मी हे बोललेलीच नाही आहे किंवा बोललेलोच नाही आहे, किंवा कधी अ, मागे बोलता बोलता एखाद्या विषयावर या अनुषंगाने थोडंफार मी बोलले असेन, तरीसुद्धा त्याचं मिनिंग तसं नव्हतं. तर त्यांनी गैरसमज करून घेतलेले आहेत स्वतःचे स्वतःच. तर हा पहिला रेड फ्लॅग आहे. आणि मग तो तुम्हाला गिल्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि कम्युनिकेशन टाळण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करता आणि तुम्ही जेव्हा एक्सप्लेन करता, कारण आधीच ती व्यक्ती तुम्हाला असं गिल्टमध्ये आणत असते की तू मला वेळ नाही आहे तरी मी तुला वेळ देतो आहे किंवा मी वेळ देते आहे तुला, असं काहीसं एक उपकार केल्याची एक भाषा असते. म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न असतो की मी एवढं बिझी असूनसुद्धा मी तुला वेळ देतो आहे किंवा देते आहे. आणि त्याच्यातनं जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करायला जाता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कमीत कमी बोलाल तुम्ही, आणि मध्ये मध्ये तोडून 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 तुम्हाला प्रयत्न करते की ही कुठेतरी किंवा हा थांबेल. तर हे एक अजून दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि पुन्हा तुम्हाला ब्लेम गेम सुरू होतात कुठेतरी. हा विषय कुठनं काढला, हे कुठनं बोललीस, ते कुठनं बोलली, आणि सतत तोडत राहतात. तिसरी गोष्ट, इतकीही व्यक्ती इंट्रोवर्ट नसते. मला अगदी समजू शकतं की माणूस काही वेळेला, मुलगा असेल, मुलगी असेल, नवरा असेल, बायको असेल, की कमी बोलतात. फार एक्सप्रेस करणारे नाही आहेत ते, फार बोलणारे नाही आहेत. घरातसुद्धा किंवा बाहेरसुद्धा तुम्ही बघत असाल की ते फार बोलत नाहीत, किंवा एका पर्टिक्युलर कम्युनिटीमध्येच बोलतात की त्यांचे मित्र आहेत त्यांच्यामध्ये बोलतात, किंवा अशा काही पर्टिक्युलर ठिकठिकाणी. तर ही कितीही इंट्रोवर्ड व्यक्ती असली तरी बोलतच नाही किंवा बोलूच शकत नाही आणि बोलायची इच्छा नाही असं वगैरे काही नसतं. तर तुम्हाला ते टाळण्याचा एक बहाणासुद्धा असू शकतो. तर या गोष्टीसुद्धा नक्की ऑब्झर्व करा. तर इंट्रोवर्ड असणं आणि जिथे गरज आहे तिथे बोलणं हे किती इम्पॉर्टंट आहे या व्यक्तीला खूप चांगलं माहिती असतं. कारण त्यांनीसुद्धा काही आपल्या आईवडिलांचे संसार बघितलेले असतात, आपल्या आजूबाजूचे मित्र असतील, सिबलिंग्स असतील, त्यांचे संसार बघितलेले असतात इनफ, किंवा शाळा कॉलेजमध्ये सुद्धा कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे या व्यक्तीला माहिती नाही आहे असं काहीही नाही आहे. सो हा तिसरा रेड फ्लॅग नेहमी लक्षात ठेवा. कितीही इंट्रोवर्ड व्यक्ती असली तरी जर तुम्हाला तुमच्या पार्टनरशी बोलायचं आहे आणि तुम्ही जर त्यांना विचारताय, तुम्ही सांगताय, आणि जरी ती व्यक्ती तुम्हाला टाळतीये, तर लक्षात ठेवा की हा रेड फ्लॅग पुन्हा आहे. आता कमिंग बॅक टू दॅट पॉईंट त्या मुलीच्या, की ही मुलगी जी आहे जवळजवळ अजून वर्षही झालेलं नाही आहे त्यांच्या रिलेशनशिपला. ती ज्या ऑफिसमध्ये काम करते, तर तिची बॅकग्राऊंडसुद्धा स्वतःची आहे फॅमिलीची. मी खूप शॉर्ट अँड स्वीटमध्ये इथे सांगेन की तिचे वडील ती 10वीत असताना, आणि तिचा भाऊ सेकंड इयरला होता कॉलेजच्या, तेव्हा तिचे वडील गेले. आता कितीही म्हटलं तरी मुलांना लहान वयातच मोठं झाल्यासारखं फील येतो. मुलं खूप सिन्सिअरली दोघांनीही काम करायला सुरुवात केली. बरीच मोठी स्टोरी आहे तिची. भावानी सुद्धा जॉब करता करता शिक्षण पूर्ण केलं, तिने सुद्धा धडपड केली. ट्युशन्स घे, काय 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 जे काही स्किल्स आहेत तिचे, ते सगळ्यांनी मिळून कष्ट करून, आईने सुद्धा कष्ट करून या मुलांनी त्यांची शिक्षणं कंप्लीट केली. आज जी त्या ऑफिसमध्ये ती मुलगी काम करते,
तर तिथले जे बॉस आहेत आणि त्यांची जी बायको आहे ते दोघंही ऑफिसमध्ये रोज असतात, बऱ्यापैकी त्यांची बायकोही असते. त्या दोघांची हिचं रिलेशनशिप खूप छान आहे. तेही खूप अप्रिशिएट करतात कारण की ती या परिस्थितीतनं आली आहे आणि तरीसुद्धा खूप प्रामाणिक आहे मुलगी, कष्टाळू आहे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ती जॉबला लागल्यानंतर 6 महिन्यांनी हा मुलगा जॉबला तिच्या ऑफिसमध्ये लागला आणि आता त्यांनी रिसेंटली काही महिन्यांपूर्वी जॉब सोडलासुद्धा. तर त्याचं असं म्हणणं होतं, त्यांनी लास्ट 14th फेबला व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी तिला प्रपोज केलं होतं 2023मध्ये. शी वॉज व्हेरी हॅपी कारण तो मुलगा खरंच खूप चांगला होता. तिचं खूप छान जमायचं, काम दोघं मिळून खूप छान करत होते सगळं काही. सो त्या बेसिसवर तिने हो म्हटलं. तिला ट्रस्ट बिल्ड झाला तिथे सगळं काही. आणि सहवासाने बऱ्याचदा असं फील होतं आपल्याला की ही व्यक्ती चांगली आहे आणि आपण आयुष्य काढू शकतो किंवा रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो. असंही शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला जर फील झालं तर पटकन दिशेचं वाटून तुम्ही रिलेशनशिपमध्ये येता. तर असं झालं तिचं की तिने हो म्हटलं. त्यांचं रिलेशनशिप चालू होतं आणि त्यांनी जॉब बदलला. जॉब बदलल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं त्याच्या काही गोष्टी हिच्याकडनं फुलफिल झालेल्या नाही आहेत, त्याच्या अपेक्षा. तर अपेक्षांपैकी काही गोष्टी मी डीप गेले तेव्हा बऱ्याच मोठ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण फ्यू गोष्टी मी इथे सांगेन की फर्स्ट ऑफ ऑल तिने त्याच्याबरोबर जॉब बदलावा अशी इच्छा होती आणि त्याच्याबरोबर काम करावं असं इच्छा होती. आणि शी वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल विथ दिस टू बॉस की दोघंही नवरा बायको तिचे जे सिनियर आहेत ते. तर तिने सांगितलं की ते लोक मला समजून घेतात, ते मला सपोर्ट करतात आणि मी इथे माझी प्रगती पण खूप चांगली होती, तर मला नाही सोडायचा आहे जॉब. आणि एनी विच वेज आपण आता चांगल्या रिलेशनशिपमध्ये आहोत, तुझी प्रगती तिथे होत असेल तर तू तिथे जॉब कर, आय एम ओके विथ इट. पण तिथे तो अपसेट झाला. सेकंड थिंग, त्याला ती म्हणजे विकेंड्सना ज्या लेट नाईट पार्टीज असतात त्याला ती तिथे यायला हवी असायची आणि ती बऱ्याचदा नाही म्हणायची त्या गोष्टींना की माझ्या काही म्हणजे तिच्या काही बाउंड्रीज होत्या, तिची काही स्वप्न होती, ती करिअरवर फोकस करत होती आणि तिला सिम्पल लाईफ हवं होतं की लग्न झाल्यावर मी या गोष्टींना ओके आहे. आणि त्याच्यामुळे तिला ना सेल्फ डाऊट क्रिएट झाला आणि तिने मला विचारलं की मॅम मी या जनरेशनची आहे का मी जुन्या जनरेशनची आहे, कुठल्या विचारांची आहे मी नक्की. कारण मला काही झालं तरी लेट नाईट पार्टीजना जाण्याची माझी हिंमत होत नाही आहे. आणि मी त्याला हीही गोष्ट सांगितली की आपण छान रिलेशनशिपमध्ये आहोत, आपण दोघं व्यवस्थित सेटल झालो की अजून 1 वर्ष 2 वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी लग्न करूयात आणि मग आय एम व्हेरी मच हॅपी टू कम विथ यू लेट नाईट पार्टीजला. तर ही इज नॉट रेडी फॉर दॅट. तो म्हणतो की तू कुठल्या जमान्याची आहे, तू कूल नाही आहे. तो म्हणजे त्याला असं वाटतं की ही अजिबात कूल नाही आहे कारण त्याच्या मित्रांच्या ज्या गर्लफ्रेंड्स आहेत त्या लेट नाईट पार्टीजना येतात, त्या सगळं काही करतात आणि त्याला असं सगळं सारखं वाटतं की ही खूपच बुरसटलेल्या विचारांची आहे, ओल्ड विचारांची आहे आणि तिला तो सेल्फ डाऊट क्रिएट झाला आहे. तिच्या डोळ्यातनं घळघळ पाणी होतं हे सगळं सांगताना की मी खरंच ओल्ड जनरेशनची आहे का. मला या सगळ्या गोष्टी करायला डेफिनेटली आवडतील पण मला माझी हिंमत होत नाही आहे किंवा माझी आत्ता इच्छा होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी इच्छा असण्यापेक्षा सुद्धा मला कुठेतरी काहीतरी आतून रोखत आहे. आणि मी तिला सांगितलं इट्स ओके, जर तुला तुझ्या काही सेफ बाउंड्रीज आहेत आणि तुला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी आपण लग्नानंतर कराव्या तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे. तर मला इथे सांगावंसं असं वाटेल की अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत पण या गोष्टी मी मुद्दामून ठळकपणे मांडल्या कारण असंही मला सांगावंसं वाटेल की या जनरेशनची मुलं फिजिकल रिलेशनशिपमध्ये येतात लग्नाच्या आधी आणि इट्स व्हेरी मच कॉमन थिंग. तर असं अजिबात नाही आहे. जर तुम्ही या अनुषंगाने बघत असाल स्थळ बघताना की ती मुलगी किंवा मुलगा लग्नाच्या आधी जर रिलेशनशिपमध्ये या फिजिकल रिलेशनशिपमध्ये आलेले नाही आहेत तर प्लीज चेक इट आउट. पण मोस्ट ऑफ द गर्ल्स ऑर बॉईज रिलेशनशिपमध्ये येतात. 100% मी म्हणणार नाही पण मोस्ट ऑफ द पीपल, मोस्ट ऑफ द गर्ल्स अँड बॉईज. तर त्याच्यामुळे इट्स ओके. म्हणजे तुम्हाला जर ती गोष्ट माहिती असेल आणि माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे ती मांडू शकता. इट्स युअर कॉल. पण इथे मला सांगावंसं वाटेल जर त्या मुलीने सेफ बाउंड्री जर क्रिएट केलेली आहे, त्या मुलाने असेल मुलीने असेल, तर ती जर बाउंड्री तुम्ही क्रॉस करू इच्छित असाल किंवा क्रॉस करू पाहत असाल तर ते लव होऊ शकत नाही, ते प्रेम असू शकत नाही. तिने किंवा त्याने का ती बाउंड्री क्रिएट केली किंवा त्याला किंवा तिला का इच्छा होत नाही आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जाण्याची, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजल्यानंतर त्याला रिस्पेक्ट
द्यायला हवा आहे. खरं तर प्रॅक्टिकली तो रिस्पेक्ट दिला गेला नाही, तर मला असं वाटतं की तुम्हाला विचार करायला हवा आहे. अजून पुढे जाईन. जर तुम्हाला ते रिलेशनशिप खूपच जास्त वाटतंय की महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही अजून पुढे जाऊन अजून एक प्रयत्न करू शकता की त्याला किंवा तिला, जर लाँग डिस्टन्समध्ये असाल तुम्ही, ते किंवा ती तुम्ही वेगळ्या सिटीजमध्ये किंवा कंट्रीजमध्ये असाल किंवा भेटू शकत नसाल, तर तुम्ही त्यांना कन्सर्न, फक्त मी कन्सर्न हा शब्द वापरते, कन्सर्नला रिलेटेड प्रश्न विचारायचे आहेत. एक्झाम्पल असं विचारायचं की बरेच दिवस झाले तू बिझी आहेस का, किंवा तू बिझी म्हणजे बरी नाही आहे का तब्येत, किंवा घरी काही प्रॉब्लेम्स आहेत का, घरी सगळं ठीक आहे ना, किंवा जॉबमध्ये काही आहे का प्रॉब्लेम. कारण बरेच दिवस झाले तू कॉल केला नाही आहेस किंवा माझ्या कॉलला उत्तर दिलेलं नाही आहेस, म्हणजे परत कॉल बॅक केलेला नाही आहे. जर तुम्ही कॉल केला असेल तर असं तुम्ही विचारू शकता. किंवा बरेच दिवस झाले मी तुला मेसेज पाठवला होता, त्या मेसेजचा रिप्लाय आलेला नाही आहे, जवळजवळ 2-3 दिवस झाले. जे काही असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता तिथे. तर आय होप सो की तुझ्या बाजूने सगळं ओके आहे, तुझ्या सगळ्या म्हणजे जॉबमध्ये, तुझ्या पर्सनल लाईफमध्ये, तुझ्या घरी सगळं ओके आहे वगैरे. असं असं कन्सर्न म्हणून तुम्ही प्रश्न पाठवून बघा. तर मी कधी कॉल करू, परत रात्री करू का, तू रात्री 9 नंतर किंवा काय असेल ते टायमिंग त्यांना विचारा, तर मी कॉल करू का त्यावेळेला, किंवा त्यावेळेला आपण चॅट करूयात का. तर असं काहीसे प्रश्न तुम्ही कन्सर्न म्हणून विचारू शकता, आणि त्याच्यावर त्यांना उत्तर द्यावंच लागेल की नाही, काही ना काही. कारण तुम्ही कन्सर्न म्हणून विचारले, आता तुम्ही ब्लेम नाही करत, आणि ब्लेम अजिबात करायचं नाही आहे. जर तुम्हाला ते रिलेशनशिप हवं असेल आणि त्याच्याकडनं उत्तर तुम्हाला हवं असेल तर, आणि त्याच्यानंतर बघा की काय उत्तर येतं आहे. आणि मग तो सेन्स प्रत्येकाला असतो, तो स्मेल येतो, बर्निंग स्मेल येतो की कुठेतरी काहीतरी तुम्हाला खटकतं. आणि मग तो तुमचा कॉल घ्या. तुम्हाला हे खरंचच रिलेशनशिप कंटिन्यू करायचं आहे की नाही. स्पेशली तुम्ही लग्नाच्या आधी हा नक्की कॉल घेऊ शकता की तुम्हाला हे रिलेशनशिप कंटिन्यू करायचं आहे की नाही. नवरा बायकोंना मात्र थोडं लिमिट येतं, पण तरीसुद्धा मी सांगेन की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात, आणि रिलेशनशिप पुढे जाऊन रुईन होतं, नक्की होतं. आणि जर कम्युनिकेशनच नसेल तर खूप प्रॉब्लेम येतो. आणि याच अनुषंगाने मी अजून एक व्हिडिओ बनवते आहे, ह्याला मी कंटिन्यू करते आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, म्हणून मी तशाच अनुषंगाचा पुन्हा एक व्हिडिओ बनवते आहे, जो नेक्स्ट वीकमध्ये मी रिलीज करीन. तर स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी, आणि तुमच्या सगळ्यांच्या हार्मोनियस रिलेशनशिपसाठी मी नेहमी 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 खूप साऱ्या विशेस देते, बेस्ट विशेस देते. जरी तुम्हाला कुठल्याही गोष्टी खटकत असतील आणि बोलाव्याशा वाटत असतील, तर मला नक्की पिंग करा पहिल्या क्लॅरिटी कॉलसाठी, फ्री क्लॅरिटी कॉलसाठी. आणि मग जर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन पुढे न्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही नेऊ शकता, पुढे सेशन्स बुक करू शकता. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. ऑल द व्हेरी बेस्ट. लव यू ऑल. थँक्यू सो मच.